मित्रांनो पाहू शकतात निंबाळकर सरांचा सर्जा या ठिकाणी पालायला आलेला आहे खाली. दादा नमस्कार. नमस्कार. कितीमध्ये आपली गाडी होती कसं काय? गट 44 गटामध्ये 5 नंबर तासावर आपली गाडी पळाली. खालून आपली गाडी एक टांगा मागं होती. निकालात आपली बैल दोन्ही घुसले. कुणाच्या इथं उतरला सर्जा वगैरे? बैल तर कैलासाची शशिकांत महादेव घरात वरचवले. बोरिवलीला फार्म हाऊस आहे तिथं बैल उतरले. संतोष शेठ घरात वरचवले. आज कुणाचं नियोजन झालं? सचिनना सर्जा, निंबाळकर सरांचा सर्जा आणि सचिन. कुठला? तो आपला सचिन लक्ष ते आदत वासरा बोलतात ते. हां 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 हां. आणि येडा लक्ष पण आहे ना समोर, तो बघा तिथं तो साईडला जी. दोन्ही तुमच्या इथंच उतरले का फक्त सर्जा? नाही, दोन्ही आमच्या इथे उतरले. अख्खी गाडीच्या गाडी उतरली. कोणी नियोजन बसवलं हा? संतोष शेठ घरात वरचवले. त्यांना असं का वाटलं बा ही गाडी पळलच म्हणून? त्यांना गॅरंटी होती तर गाडी मधून लागली काय एक कारणात. आणि आता किती आहे सेमीमध्ये काय? तिसऱ्या सेमीत 8 नंबर तासावर मग कडायला लागलेली आहे? कडायला लागली. तुम्हाला कुठं मदत पाहा होती कसं काय? नाही, सचिन पब्लिकचा भिताड आहे. हां सरच्या गाडी ओटेक पास होऊन देत नाही. सेमीला कशी काय या गटाला कोणत्या तासाला होती? गटाला 5 नंबर तास. हां. आता ही गाडी ना तुम्ही पूर्ण अख्खीच्या अख्खी गाडी उतरलेली म्हणजे काय विचार करून उतरली? आम्हाला कारच्या मैदानाचा गुलाल पाहिजे हां. त्यासाठी आम्ही ही गाडी अख्खी उतरवली. सर्जाचा कसा काय कॉन्टॅक्ट साधला तुम्ही, कसा काय झाला काय? ती संतोष शेठ घरात याही कॉन्टॅक्ट केले. हां. मित्रांनो ओळख असावी तर एवढे असावी. आजच्या मैदानात काही किस्सा वगैरे झाला का? आज निंबाळकर सर असते तर अजून मजा आली असती. आणि मित्रांनो आता सर्जा ना जिथे जातो तिथे कुठेतरी निंबाळकर सरांचीच नाव काढतो ना. सर्जा आज खूप पब्लिक आलं, ते प्रेक्षक निंबाळकर सरांचा सर्जा आला आहे बघण्यासाठी. आता पण ना बरेच जण येऊन ना फोटो देखील काढतात का सर्जा, निंबाळकर सरांचा सर्जा. काय बोलशील त्याबद्दल? खूप प्रेक्षकांचं प्रेम आहे त्याच्यावर. निंबाळकर सरांचं पण प्रेम होतं तसं याच्यावर प्रेम आहे सर्जावर. मित्रांनो खरोखर आजच्या कंडिशनला निंबाळकर सर पाहिजे होते, कारण का त्यांनी त्यांच्या नावासाठी हा सर्जा पळतो कुठेतरी. त्यांच्या नावाचं कधी नाव त्यांना कमी खाली पडून देणार नाही तो सर्जा. त्यांच्या नावासाठी कायम बोलला तर असतो. आता ना ड्रायव्हर वगैरे वर्षी आले काय कसं काय? हो, पहिले गटाला विठ्ठल नाना बसलेले. आता त्यांचा दुसरा ड्रायव्हर नाना आता म्हणजे दुसऱ्या गाडीवर बसले का? कुठं? हां, नानांची गाडी असते मी. काय आहे, कोणते कोणते त्या नानांचे? नानांचा चिके आहे. हां. चिके सोबत दुसरा बैल आहे. आता सर्जा बांधलाय कुठे तिकडे खाली? सर्जा इकडे मध्ये बांधलेला. गट 6 होता का तुमचा? गटाला कोणते कोणते होते? गटाला काही एवढं नव्हतं. आणि आता सेमीला थोडे टप लागले का? हा, विठ्ठल नानांची गाडी आहे. म्हणजे समोर जे ज्या गाडीवर बसले त्यांचीच गाडी लागली का? कसं वाटतं, काय होईल म्हणजे निकाल, तुला काय वाटते? तर थोड्याच वेळेला समजेल निकाल काय होईल. हां. काय अपेक्षा असेल तुझ्या सर्जाकडनं? काय नाही, सर्जाने आज फक्त या मैदानाचा गुलाल द्यावा हीच अपेक्षा आहे. हा बैल आता 2 दिवस झालं तू बोलतो उतरलाय. आराम वगैरे कसं काय, सगळी मंडळी एकदा चालते का? हो हो. ड्रायव्हर विशेष काय माहिती देशील? नानांनी गटाला गाडी खूप छान हाकलली, कारण खालतून गाडी मागं पळत होती. जसं नानांनी पुढं गेला डबल टाप टाकला नानांनी. मला असं पाहिजे होतं का सर्जा नाना पाहा होते सर्जा गाडीवर दुसऱ्या आता सेमीला पण? आम्हाला तेच पाहतो, नानाच पाहतो गाडी, पण नानांची गाडी एका सेमीत आहे. हां. जाऊन द्या आता सर्वच आपले. पण आता याच्या पालावरती मला वाटतं हा तास असेल कोपऱ्यातला पहिला. हां, 1 तास मोकला असेल ना मला वाटतं अजून. हां, 1 तास पाठी सोडून. मित्रांनो माझ्याकडनं सर्जासाठी बेस्ट ऑफ लक असेल. आणि जे जे फॅन्स येत होते ना, आता समजा तुम्ही 2 दिवस अगोदर उतरला, पण ज्याला माहीत पडेल तो इथं असेल ना बघायला. खूप प्रेक्षकांची गर्दी होती सर्जाला आणि सचिनला पाण्यासाठी गोट्यावर. आज पण मैदानात तीच चर्चा असेल. हो हो. हा बा सर्जा उतरलाय असा तसा. आता पण बरेच जण विचारत असतील बाबा काय नियोजन. आता विठ्ठल नानांची आणि तुमची गाडी एकाच यात लागली, तुम्हाला चाचाच आहे मग एका वेगात. हो. आता या ड्रायव्हरचं कसं काय नियोजन केला? हा एक पहिलेच तुमच्यासोबत आलं काय ड्रायव्हर? नाही, सर्जावाले ते नियोजन केलं, सर्जा आणि सचिनवाले. हां, ते नियोजन केलं ड्रायव्हर. पण ही दोन्ही गाडी तुम्ही बाहेरशी उतरण्याचा मला काय समजलं नाही. म्हणजे पहिलेच एवढा प्लॅन झाला तर चांगला मैदान पडलाय बाबा ही गाडी उतरणार. कारण थारचा मैदान पडला, म्हणजे मैदान मुंबई नामांकित मैदान आहे थारचं मैदान म्हणल्यावर. तेव्हा विचार झाला, सगळ्या बोलणं आलं तेव्हा ही गाडी उतरण्याचं नियोजन झालं. मित्रांनो असंच विचार करून ना या ठिकाणी बघू शकतात बरेचसे गाडा मालकांनी टॉपची बैल उतरले. आता जेवढी पण ही बैल इथं दिसतात ना सर्व टॉपची आहेत. कोणाचा एकापडे एक नाही बोलू शकत. काय बोलशील? सगळे बैल एक, कुठलाच बैल कमी नाही. कधी काय घडेल बैलगाडीचं क्षेत्र आहे सांगू शकत नाही. बरोबर. मुंबईच्या मैदानाबद्दल काय बोलशील आपल्या?
मैदानाचं आयोजन तर एक नंबर आहे. त्यांचं प्रत्येक मैदान नियोजन एक नंबर असतं. हां त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. हां किती चिठ्ठ्या टाकलेल्या तुम्ही? आमच्या चिठ्ठ्या 5 होत्या. आमच्या 4 गाड्या पळाल्या. त्या बाकीच्या गाड्यांचा? बाकीच्या गाड्या एक गाडी गटपात झाले हां हां आणि बाकी 2 नंबरला उतरले. बाकी सर्व 2 नंबरला उतरले. हीच गाडी मला वाटतं आज टॉपमध्ये राहणार. हो. खरोखर ज्या मालकांनी उतरवलं त्यांचा समाधान करणार आणि कुठेतरी सरांच्या नावासाठी या मैदानात पळून कुठेतरी एक त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्यासाठी पल दाखवणार या मैदानात. हो. सरांसाठी ते आज गुलाल करणार. आजच्या मैदानातला किस्सा विसर काय झाला का? किस्सा नाही एवढा काय? पब्लिक तर सरच्यासाठी खूप वेळी झाली ते पाण्यासाठी सरच्याला. जेव्हापासून आला तेव्हापासून पब्लिकचा फुल क्रेज आहे सरच्या. चालेल. माझ्याकडनं शुभेच्छा असेल सर. धन्यवाद.